आपण जाणार आहोत आता अष्टविनायक दर्शनला. जे पण माझे मित्र इंडिया सोडून बाहेरच्या देशात गेले तिथल्या रस्त्यांची तारीफ करतायत, त्यांनी एकदा अष्टविनायक दर्शनला मोरगावला जाणार या रस्त्यावर गाडी चालवावी. मी सिद्धटेकला जात असताना आता पाहतोय आम्ही तर रस्त्यावर एक क्रेझी ऍक्सिडेंट झालेला आहे. ही सगळी बदकं वर्गणी मागायला आली होती पण यांना वर्गणी काय दिली, परत चालले आता. भूक लागली परत चिडचिड होती. चला गणपती बाप्पा मोरया. शुभ प्रभात मित्रांनो. वार आहे आजचा शनिवारचा आणि स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे सोशिओ पीके. आणि हा आहे आपल्या चॅनलवरचा चौथा ब्लॉग, ज्याच्यामध्ये आपण जाणार आहोत आता अष्टविनायक दर्शनला. सो 2 दिवसाचा प्रवास राहणार आहे आणि आता वाजलेत सकाळचे 5:45. आपण निघालो इथून माझ्या घरून. आता मी जाऊन माझ्या एका मित्राला पिक करणार आहे, ज्याचं नाव आहे पियुष मोरे. आणि देन आम्ही दोघं पुढच्या 2 दिवसांसाठी जात आहे अष्टविनायक दर्शन. गाडीचा ट्रिप मीटर करतोय आम्ही रिसेट फॉर लॉंग टर्म आणि तुम्हाला दाखवणार आहे या अष्टविनायकची जर्नी पूर्ण किती किलोमीटर्सची होणार आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी तर तुम्ही आता इथं जाऊन पाहाल. तर लॉंग टर्म ट्रिप मीटर झालेला आहे आपला रिसेट. चला गणपती बाप्पा मोरया. लोकांना पुण्याची फक्त नाईट लाईफ आवडायला लागली आहे सध्या, बट ही जी पहाट लाईफ आहे लोकांनी खरंच एक्सपिरियन्स केली पाहिजे. सकाळी सकाळी निघायला पाहिजे, फिरायला पाहिजे. एवढं सुंदर वातावरण, क्रेझी वातावरण आहे आता. प्लस प्रणव खाटेकर सर, वाटतं तुम्हाला सकाळी सकाळी? मला तर पहिलं हे अपेक्षितच नव्हतं की आपण अष्टविनायक ट्रिप प्लॅन करणार आहे. मी ज्यांना सांगितलं सगळे म्हणत होते भाई म्हणजे काय वय काय तुमचं, तुम्ही करताय काय. बट इट्स नॉट अबाउट दी एज, बट इट्स अबाउट दी श्रद्धा अँड भाव जे तुमच्या मनात आहेत. बाकी अजून जशी आम्ही जर्नी एक्सप्लोअर करेल तसं तुम्हाला अजून याच्याबद्दल आयडिया येत जाईलच. नातं खुलेल, हळूहळू रंगेल. वाघोली सकाळी या संध्याकाळी या कधी या, ट्रॅफिक म्हणजे ट्रॅफिक. देवाकडे आराधना करतानाच नाही, आयुष्यात स्पेसिफिकच राहायला पाहिजे. म्हणजे समोरच्यांना आयडिया असते की आपल्याला काय पाहिजे काय नाही. जनरल इन जनरल गेलो आणि म्हणलं देवा प्लीज लागले. आजकाल तर मी इन जनरली अशाच प्रार्थना करतोय, बट आय थिंक आय नीड टू इम्प्रूव्ह समथिंग. स्पेसिफिक राहायला पाहिजे. दॅट्स द थिंग की थेऊरचा जो गणपती आहे तर आम्ही ऑनलाईन सर्च करत होतो. तर या गणपतीबद्दल काही वैशिष्ट्य सांगायची झाली तर एक वाचण्यात आलं की माधवराव पेशवे जे होते त्यांनी
पावसाला वाहणारा गणपती असं म्हणतात आणि शांती आणि समृद्धीचं प्रतीक आहे. सो ज्यांना कोणाला वाटतंय की त्यांच्या आयुष्यात खूप राडे चालू आहेत, केऑस चालू आहे, तर शांतीसाठी तुम्ही इथे येऊन तुमचा वेळ नक्की द्या. म्हणजे प्रार्थना करू शकता. पुढे आल्यावरती हेऊर केसनं सोडल्यानंतर जो रस्ता आहे तो खूपच सुंदर आहे. खड्डे नाही, काही नाही, फक्त आम्हाला मध्ये एक इमॅजिकाचा फील आला, तो खूपच सुंदर होता. आमच्या कारला थँक्यू त्याच्यासाठी. सस्पेन्शन जिंदाबाद. आहे इथं मस्त रोड आहे हा. आणि वातावरण तर सुंदरच झालं आहे. सूर्यदेवांचं आगमन झालंय या ठिकाणी. निवांत आहे ते पण सध्या. पाऊस पडून पडून थकलाय आणि आमचं नशीब एवढं चांगलं की 2 दिवस झाले चांगलं उघडलंय. आणि आम्ही खूप दिवस झाले या ट्रिपचा ऍक्च्युली प्लॅन करत होतो, पण व्हायचं असं की नेमकं काही ना काही यायचं नाही का. की पहिल्यांदा काय झालं की आम्ही हेच 3 आणि 4 तारीख ठरवली होती, पण भाऊंना त्याच वेळी नेमकं काशीला जायचं होतं. पण बघा देवाच्या मनात जेव्हा असतं ते बोलवणं जेव्हा येतं तेव्हा ते होतच. खरं. काशीची जर्नी कॅन्सल झाली. शिवजी बोले जा मेरे बेटे को मिल के आ. सो फायनली इन्स्टेड ऑफ काशी आम्ही जात आहे अष्टविनायक. ही आहे भीमा नदी आणि हा ब्रिज क्रॉस करून जायला लागतं आणि समोर पाहते तेवढी क्रेझी कंपनी होती. फॅक्टरी शुगर केनची माहित नाही, बघ एवढं नाही कळत मला. साखर कारखाना. तर इथं आम्ही आता आलो आहे थेऊरला आणि इथे गाडी पार्क करत आहोत. पार्किंगचे 50 रुपये चार्जेस आहेत. ते देऊन तुम्ही डायरेक्ट मंदिराची इथं गाडी घेऊन जाऊ शकता. वाजलेत आता बरोबर 6:48ला पोहोचलो. तर आलेलो आहे आम्ही आता इथे मंदिराच्या समोर आणि सकाळी निघताना आई बोलली होती की प्रत्येक ठिकाणी 5 नारळांचं तोरण चढव. इथं आपण घेतलेलं आहे आता 5 नारळांचं तोरण थोडं प्रसाद. नमस्ते. तर आमचं आत्ता दर्शन झालं. खूपच सुंदर दर्शन झालं. आम्हाला आरती सुद्धा भेटली. त्याच्यानंतर कोणीच नव्हतं, गर्दी नाही, 7-8 लोक जेमथेम आणि खूप मस्त दर्शन झालं. एकदम निवांत. आम्ही अथर्व शीर्ष वगैरे बोललोय तिकडे दोघं उभं राहून आणि निवांत झालं एकदम दर्शन. आता आपला नेक्स्ट स्टॉप आहे मयुरेश्वर. तर आपण आता चाललोय मोरगावला. 1 तास 8 मिनिटं दाखवतोय इथे आणि 62 किलोमीटर. सो आय होप की ते एकदम मस्त दर्शन होईल तिकडे, पण काही डाऊटच नाही. हा हायवे अजून मोठा पाहिजे होता माझ्या मते. गाडी चालवणं इथं खूप अवघड होते जेव्हा ट्रक्स आणि हे सगळ्या गोष्टी असतात तेव्हा.
आपण चाललोय मोरेश्वराला, तर या गणपतीबद्दल मी तुम्हाला फॅक्ट्स सांगतो की काय काय आहे काय नाही, हिस्टॉरिक इव्हेंट्स असे. तर चक्रपाणी नावाचा राजा होता, शूरवीर राजा, एकदम मस्त आध्यात्मिक राजा होता. त्यांनी सूर्याची उपासना करून मुलगा प्राप्तीसाठी हे केली होती. तर त्यांनी त्याच्या मुलासाठी अमर राहण्याचं, त्याचा मुलगा अमर राहील, त्याचं नाव सिंधू होतं, तो अमर राहील याची प्रार्थना केली होती आणि ती त्याला भेटली होती. पण सिंधू जेव्हा त्याच्या प्राईममध्ये आला तेव्हा त्यांनी एवढा उत्मत केला सगळ्या देवांना. मग तो अमरावतीवरती म्हणजे इंद्राची जी गादी असते ते बळकवण्यासाठी त्यांनी प्रहर चालू केले. तेव्हा गणपती बाप्पांना मयुरेश्वर का पण मोरावरती बसून गणपती बाप्पांना अवतार घ्यावा लागला त्याचा वध करण्यासाठी. आणि मग त्यामुळे इकडे मोरेश्वर नाव हे फेमस झालं. आणि त्या आपण जिकडे चाललो तिकडे भरपूर मोर भेटतात, बघायला भेटतील. मे बी आता थोडे कमी असतील, बट पावसाळ्यात खूप जास्त मोर बघायला भेटतात जेव्हा पावसाळी वातावरण असतं तेव्हा. या देवाकडे मागणं असं घालावं की जे काही आपल्या आयुष्यातले नेगेटिव्हिटी आहे ती हरून ने माझी, की निघून जाऊ दे आयुष्यात, असं मागितलं पाहिजे. खूपच सुंदर रोड आहे, खूप सुंदर रोड आहे हा. पुणे सोलापूर हायवेवरती आम्ही आता सध्या. मस्त केलाय, एकदम सुंदर. आणि आता वातावरण पण एकदम असं क्लाउडी झालंय, त्यामुळे उन्हाचा थोडा त्रास कमी झालाय. खूपच मस्त वाटतं त्यामुळे आम्हाला. तुम्हाला काय बोलायचंय का भाई? एवढा स्मूथ रोड आहे, म्हणजे मी क्रूजवर गाडी टाकली 90च्या स्पीडला, निवांत चालली गाडी, काय लोड नाही आयुष्यात. ट्रक्स वगैरे पण एवढे जास्त नाही आहेत आता सध्या तरी रस्त्यावरती, त्यामुळे गाडी मस्त निवांत इकडून तिकडून काढता येते. भारी वाटतं असे रस्ते असल्यावर, जरा चांगली वाटते गाडी चालू. जे पण माझे मित्र इंडिया सोडून बाहेरच्या देशात गेले तिथल्या रस्त्यांची तारीफ करतायत, त्यांनी एकदा अष्टविनायक दर्शनला मोरगावला जाणार या रस्त्यावर गाडी चालवावी. आलो आहे आपण आता मोरगावच्या मयुरेश्वराला. वाजले आता एक्झॅक्टली 8:26 आणि जवळपास 1 तासभराचा प्रवास होता. आता आपण चाललो आहे मंदिरात. इथे एक आजी भेटल्या आम्हाला, ज्या इथले सगळं मंदिराचं बघतात. तर पियुषला चालायला थोडा त्रास होतोय, तर त्या बोलल्या तुम्ही रांगेत लागा, मी त्यांना तुम्ही तिथे पोचलं की डायरेक्ट आतमध्ये सोडतो. तो लोक तर चांगली आहेत खूप तिथली. आता मोरगावचं मयुरेश्वराचं दर्शन तर चांगलं झालं. आमचं नशीब एवढं चांगलं की आम्ही लाईनीला लागलो आणि आमच्या नंतर 2-3 ट्रॅव्हल्सच्या बसेस आल्या, तर जी रांग आहे ती डायरेक्ट 3 टाइम्सने वाढली होती. बट नशिबाने वेळेत दर्शन झालं. हार्डली 15-20 मिनिटामध्ये बाहेर निघतो आम्ही. आता 8:45 वाजले आणि आता काहीतरी नाश्ता करेल इथं. एक काकांना विचारलं आम्ही, तर ते बोलले की शिवनेरी मिसळ चांगली आहे म्हणे इथे, तिकडे जाऊ शकता. बघू, आम्ही पाव वगैरे खायचं तर अवॉइड करतोय, बट डोसा वगैरे मिळाला तर तिथे घेऊ शकतो. आणि लेट्स सी. आमच्या खाटेकर साहेबांना तर भूक लागली आहे, तर खाटेकर साहेबांची चल चालली आहे.
त्याचा त्याचा हे घेणं. त्यांना हे बघा, त्यांना इकडे म्हणतात शेतात कुठं मिसळ भेटणार आहे, आणि आता आपण चाललोय तर ते लिटरली शेतात ब्लेंड झालंय. चालू आहे का ते? ते पण नाही माहिती. शिवनेरी मिसळ आलो आहे आपण. गाडीला हे बंद वाटतं. ॲम्बियन्स बघून प्रणव शेटणी एमएस नाही, कोणीच नाहीये. धडनं तिथल्या लाईटी लागलेल्या आहेत. धडनं तिकडं सकाळी कोण लाईटी लावतो मला सांगा. अरे भाई कोणीच नव्हतं तिकडं काही खायला. कसं चिडचिड, असणार आहे काय माहिती. भूक लागली पोराला चिडचिड होती. कशात आहे तुझी शेतात घाललं तुला. मोर्या मिसळला गेलो होतो, नाही मोर्या नाही, शिवनेरी मिसळला गेलो होतो, पण एवढं काय चांगलं वाटलं नाही ते. तर त्याच्यामुळे आता आम्ही इथे चौकात आलो आहे. गणेश पाहू शकता तिथं डोसा वगैरे काहीतरी खाईल. बघू. त्या गणेश इथे पण नव्हतं काही चांगलं, फक्त मिसळ होती. सो आता आम्ही सिद्धटेकडे निघालोय आणि जाताना वाटेत काही चांगलं डोसा वगैरे मिळाला तर एखाद्या चांगल्या हॉटेलला थांबलो असं बघ. आणि अपडेट इज पियुष साहेब बसलेत आता ड्राईव्ह करायला. सो त्यांना त्या कंट्री साईड रोडचा फील घ्यायचा होता, त्याच्यामुळे आता ते चालवतील. आणि सिद्धटेकला जात असताना आता पाहतोय आम्ही तर रस्त्यावर एक क्रेझी ॲक्सिडेंट झालेला आहे सुप्याच्या इथे. पाहू शकता फार विषय करून टाकला यांनी गाडीचा डायरेक्ट. या ट्रकने उडवलाय. सीट बघा इथं पडली. इथे मोरगाववरनं सिद्धटेक जाताला जो रस्ता आहे सुप्याचा, तिकडे एक जगदंब साऊथ इंडियन टी हाऊस आणि मिसळ हाऊस आहे. तिथं थांबलोय नाश्ता करायला. आता बघू कशी टेस्ट वगैरे काय. झालेला आहे आमचा नाश्ता. कमाल नाश्ता झाला. पहिल्यांदा आम्ही दोन्ही डोसाच मागवले होते, एक कट डोसा आणि एक मिसळ मसाला डोसा. पण मिसळ खूपच टेम्पटिंग दिसत होती, तो एक मिसळ पण ऑर्डर केली, कट डोसा कॅन्सल केला. आणि डिसिजन आमचा खूपच जास्त राईट ठरला. कमाल मिसळ होती आणि गरम गरम खायला मजा आली. आणि डोसा पण पेपर डोसा मागवला होता. चुम्मा. तर कोणी या दरम्यान म्हणजे 9-9:30च्या दरम्यान जर मोरगावला जात असाल किंवा मोरगाववरनं सिद्धटेकला जात असाल तर दिस इज द परफेक्ट स्पॉट टू स्टे. जगदंबा साऊथ इंडियन अँड मिसळ हाऊस. इकडे 2 रस्ते दाखवत आहेत, एक टोलवाला आहे आणि एक नो टोलवाला आहे. तर आम्ही आता या रस्त्याने टाकली आहे. बघू, पाहून तर वाटतंय की आतमधून असं जाणारा रस्ता आहे. टोलवाला आहे आणि प्लस टोलवाला आहे. सो होपफुली हा चांगला रस्ता असेल. लेट्स सी. इन्स्टंट रिग्रेट कशाला म्हणतात तर ते याला म्हणतात, हा रस्ता नव्हता गेला पाहिजे. कारण हा एकदम सिंगल लेन रस्ता आहे. भले रस्ता चांगला आहे पण एकदम सिंगल लेन रस्ता आहे आणि सगळे 2 व्हीलरवाले चालत आहेत, कुत्री बित्री आडवी पळत आहेत. असे 150 स्पीड ब्रेकर मध्ये हा रपकन टाकतोय त्याच्यावर. नॉनसेन्स मुलगा आहे, नॉनसेन्स. हा व्ह्यू इज गुड. म्हणजे व्ह्यू जर हवा असेल तुम्हाला तर नक्की या रस्त्याने. बट अशा आता बघा, आता 2 गाड्या येतील ना तेव्हा गडबड होणार आहे. आणि ह्या तरी छोट्या गाड्या आहेत. बट आता टरक जेव्हा येईल, टरक बघा, टरक. ठीक आहे, इथं जरा गप्पन वेळ वाढली त्याच्यामुळे तिकडूनच जातो मी. इकडून येऊ नका. 2 व्हीलर असेल ते इकडून. ध्यान से देखिए.
या रोडने आता आपण इथे पाटस गावामधून उजवीकडचा टर्न घेतलाय आणि आता आपण जात आहे दौंडला. हा जो रस्ता येतोय तो मागून म्हणजे सोलापूर हायवे आणि 36 किलोमीटर दाखवतोय. बघ इकडून 2-3 रस्ते दाखवत आहे. पण आता आपण एनिवेज टोल क्रॉस केलाय, सो विल गो विथ स्ट्रेट रोड. तिथून युटर्न घ्यायला सांगतायत, गंडले ते, त्यांना कळत नाही की आम्ही सरळ जाणार आहे. आम्ही शाणे कौवे. ह्या रस्त्याने 7 किलोमीटर वाढलेत, बट चांगला रस्ता इज ग्रेटर दॅन किलोमीटर. सो हा रस्ता तुम्ही बघू शकता. आणि आता टोल प्लाझा अरे कहना क्या चाहते हो. आणि आता टोल प्लाझा क्रॉस केला आम्ही. 95 रुपये टोल पडलेला आहे. आणि एक 2-3 रस्ते दाखवत होते. एक टोलच्या अलीकडूनच एक लेफ्ट रस्ता आतमधून दाखवत होता, तो गावातून जात होता. आय थिंक तिकडे किलोमीटर्स पण थोडे कमी पडत होते, पण रस्ता खराब असण्याचे चान्सेस होते. सो वी डोंट टेक द रिस्क अँड आम्ही आता या हायवेने दौंड मार्गेत जाणार आहे आणि 95 रुपीज टोल पे करून चाललोय पुढे. आवर सेक्युलर इंडिया. ये भगवा ध्वज और ये मशीन. आलो आहे मी आत्ता सिद्धटेकच्या इथे. आणि इथं असं काही डेडिकेटेड पार्किंग वगैरे सेपरेट नाही आहे. रोडच्या कडेलाच गाड्या लावल्या जातात, पण पार्किंगचे पैसे मात्र ट्रस्टवाले घेत आहेत. डेडिकेशनने घेत आहेत. 30 रुपये पार्किंग चार्जेस घेतले त्यांनी. आणि आता आम्ही चाललो आहे मंदिरात. दर्शन झालंय आपलं सिद्धटेकला. खूपच मजा आली. काही गर्दी नाही, एकदम निवांत. वाटलेलं लोक पाहून तर वाटलेलं की खूप वेळ लागेल, पण काही लाईन वगैरे काहीच नव्हती. गेलो आणि लगेच लाईनीमध्ये लागलो आणि 2 मिनिटाच्या आत दर्शन झालं. इनफॅक्ट आम्ही बसलेलो मंदिरात 5-10 मिनिटं, जरा शांत वाटलं एकदम खूप. आणि मग खाली आलो, पाण्याच्या बॉटल्स घेतल्या थोड्या, ऊसाचा रस पिला आणि आता निघतोय रांजणगावला. टोटल 2 तास वगैरे दाखवत आहे. 81 किलोमीटर्स इथून. आणि साधारण एस्टिमेटेड अरायवल टाइम इज 1:16 सो लेट्स सी. सिद्धटेक गणपती मंदिरात चांगलं दर्शन झालं आमचं आणि आम्ही आता निघालोय. जाण्यापूर्वी गणपतीबद्दल किंवा इथल्या मंदिराबद्दल एक फन फॅक्ट सांगायचा राहून गेला होता. नॉट अ फन फॅक्ट बट अ फॅक्ट बेसिकली सांगायचा राहून गेला होता. तो असा की
म्हणजे इथला जो हिस्ट्री आहे या मंदिराची ती खूप इंटरेस्टिंग आहे. असं म्हणतात की भगवान विष्णूंना जेव्हा मधुकैटभ राक्षसाशी युद्ध करायला जायचं होतं तर त्या युद्धापूर्वी त्यांनी इथे गणपतीची पूजा केली होती. त्यामुळे या मंदिराला सिद्धटेक असं नाव पडलं आणि त्यानंतर अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. अजून एक इंटरेस्टिंग फॅक्ट म्हणजे या मंदिरातली जी मूर्ती आहे ती स्वयंभू मूर्ती आहे आणि उजव्या सोंडेवाली मूर्ती आहे जी खूप दुर्मिळ असते. सो कसं वाटलं तुम्हाला हे फॅक्ट्स कमेंटमध्ये सांगा. हे बघा असा एक फालतू पॅच आहे. 4 चौकात उभे राहून इकडे गप्पा ठोकत बसलेत. त्यांना पाहिजे तंबाखू. तर आता आम्ही पोचलो आहे ऑलमोस्ट रांजणगावला. त्या गणपतीबद्दल फॅक्ट सांगायचे झाले तर असं म्हणतात की त्रिपुरासुराचा वध करण्यापूर्वी भगवान शंकरांनी या ठिकाणी गणपतीची आराधना केली होती आणि त्यामुळे या गणपतीला नाव पडलंय महागणपती असं. पेशव्यांनी इथं जीर्णोद्धार केला होता या मंदिराचा आणि त्याच्यानंतर त्यांनी खूप सुशोभीकरण पण केले त्याचं. त्यानंतर इथे ट्रस्ट फॉर्म झाली आणि त्यांनी भरपूर काही गोष्टी डेव्हलप केल्या आणि असं म्हणतात की या गणपतीकडे बुद्धी आणि शांती शांती या गोष्टी मागाव्यात किंवा त्याची अर्चना करावी. तर मित्रांनो आलो आहे मी आता रांजणगावला, महागणपती रांजणगाव येथे. आणि साधारण एक मागचे 2-1 तासाचा प्रवास झाला असेल. थांबलो वगैरे होतो आम्ही मध्ये आणि गर्दी आहे बऱ्यापैकी इकडे. पार्किंग वगैरे फुल होतं. 5 मिनिटं वगैरे थांबायला लागला आम्हाला गाडी निघूसपर्यंत. पण वाटतंय होईल लवकर दर्शन, बघू. मस्त वाटतंय खूप. आता इथे थोडं ऊन आहे बट ठीक आहे आणि ड्रायव्हिंग करून थोडा उदास झालाय पण ठीक आहे सहेलेंगे थोडं. एवढं पण नाही उदास झालाय पण ती थोडी ट्रॅफिक वगैरे लागली मध्ये मध्ये त्याच्यामुळे पण मजा आली. तुमचे हेल्मेट, जॅकेट, चप्पल ठेवण्यासाठी स्टँड आहे आणि हातपाय धुण्यासाठी प्याऊ आणि पानपळी. चप्पल ठेवायचं 2 रुपये. 2 रुपये प्रति चप्पल असे चार्जेस आहेत. त्यांच्याकडे चप्पल दिल्यावर ते टोकन देतात. गर्दी होते ना हां टोकन द्या, चप्पल ठेवा, मग इथे बरं. म्हणजे तसं टोकन नाही देणार आहेत आज. ओके. काय करायचं. तात्काळ दर्शन सेवा पण अवेलेबल आहे. 100 रुपये प्रति व्यक्ती. नॉर्मल लोकांसाठी ही रांग आहे आणि तात्काळसाठी स्पेशल रांग आहे. इथे मोदक प्रसाद घेऊ शकता. असे 50 रुपयाला 2 मोदक मिळतात. तळलेले मोदक आहेत आणि आतमध्ये नारळाच्या याचं स्टफिंग आहे.
It was at this moment that he knew. He fucked up. हा ना. हार्टबीट वाढलं डायरेक्ट. म्हणलं झालं आता, हा एक तर आपल्या अंगावर येतोय, नाही तर खाली नाहीतर ते जात खाली जातोय. मला 2 सेकंड लिटरली वाटलेलं की खाली जाणार, फिक्स जाणार, कारण की तो वळवतच नव्हता लय घाण आला तो, लय घाण आणि आला त्याचं तो. स्टेअरिंग पण वळवत नव्हतं तो, असं वाटलं मला 2 सेकंड. नंतर त्यांनी असली टाकली रपकन. नंतर मग जेव्हा तो वळायला दिसला मला, मी म्हटलं गेली आपली गाडी अगदी. नमस्कार मित्रांनो, आम्ही आलो आहे आता इथे ओझरला विघ्नहर गणपतीच्या दर्शनाला. वाजलेत आता किती वाजले? विघ्नहर ना, विघ्नेश्वराच्या दर्शनाला आलोय आणि 4 वाजलेत आता. आमचं प्लॅनिंग असं आहे की आता दर्शन घेणार, थोडा वेळ इथे तलाव आहे तिथे बसेल, जेवण करणार आणि जेवण केल्यानंतर आम्ही जाणार लेण्याद्रीला, जिकडे हॉटेल बुक आहे तिकडे जाऊन मस्त पडी मारणार. चला ओझर. मध्येच एक रॅक ठेवलेले आहे, शूज ठेवायचे आहे, असे कोणी लोक नाही आहेत ते करायला, काय नाही. ही सिस्टम ॲक्च्युली चांगली आहे भक्तांसाठी. वर्गणी मागायला आले होते सगळे बदकं, ही सगळी बदकं वर्गणी मागायला आली होती, पण यांना वर्गणी काय दिले, परत चालले आता. अध्यक्ष थांबूनच बाकी म्हणतात चला.